Arun Hazare from member of Vidarbha Economic Development, basically from India WCL, retired person, general manager होते ते from HRM ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. त्यांना मी आमंत्रित करते की ते आपल्याला थोडं माहिती द्यावे. सगळ्यात आधी प्लीज सर. नमस्कार. आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. हा एवढा चांगला कार्यक्रम आहे तर आम्ही वेदमध्ये एक ठरवलं आहे की याच्यात एक राष्ट्रीय भावना हे सुद्धा सुरुवातीला निर्माण करायची. तर आपण सगळेजण एकाच वेळेला जय हिंदचा उच्चार करू आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करू. बोला जय हिंद, जय हिंद, जय हिंद. ओके, थँक्यू व्हेरी मच. आणि आता आपला आजचा विषय आहे हरितगृह तंत्रज्ञान, म्हणजे ग्रीन हाऊस आपण पाहतो ना, त्यांच्याबद्दल डिटेल तुम्हाला मिळतील. इथे एक्सपर्ट्स आपल्याजवळ आलेले आहे आणि तो प्रकल्प राबवण्यासाठी आपल्याला फायनान्शियल एड्स किंवा बँकेकडून काय होऊ शकते आणि काय प्रोसिजर आहे त्याचे पण आपल्याला इथं सगळं डिटेल्स तुम्हाला कळणार आहे. मी पहिले तर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो, तुम्ही एवढा इंटरेस्ट दाखवला. आणि मी आता आमंत्रित करतो हेमंत जगताप. टाळ्या वाजवा यार. हेमंत जगताप जी, जनरल मॅनेजर टेक्निकल, गोविंद ग्रीन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड, इज अ कन्सल्टंट. आणि हे जेव्हा बोलतील ना, सुरुवात करतील, मी त्यांनाच रिक्वेस्ट करील की तुम्ही त्यांच्याबद्दल पण थोडंसं ते स्वतः सांगतील, म्हणजे दॅट विल बी बोर. मी आमंत्रित करतो ब्रूस कारवाले फ्रॉम स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि त्यांच्यासोबत आले आहे त्यांचे सिनियर अनंत भोंबे, सॉरी सर. हां, डॉक्टर नरेंद्र फिरके यांना पण मी मंचावर येण्यासाठी परत एकदा सर्वांचं स्वागत करतो. मी अरुण हजारे. माझी इंट्रोडक्शन त्या मॅडमनी दिली आहे तुम्हाला. मी वेस्टर्न कोलफिल्ड कोल इंडियामध्ये रिटायर झाल्यानंतर आम्ही विदर्भाच्या डेव्हलपमेंटसाठी एक जी संस्था आहे आपली, वेद इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, वेद, आम्ही त्याचे मेंबर्स आहोत. आणि आम्ही विदर्भाच्या उत्थानासाठी जे कार्यक्रम आहे, ॲग्रो असो, टुरिझम असो, सगळ्यासाठी आम्ही एक नोडल म्हणून कोऑर्डिनेट करतो. तर नितीनजीचा हा इतका सुंदर कार्यक्रम, त्याच्यात वेद नेहमी पार्टिसिपेट करते कोऑर्डिनेट करताना. तर विथ दिस इंट्रोडक्शन मला वाटते आपण मराठीत सगळ्याजवळ कन्व्हिनियंट आहे ना. हिंदी आणि दुसऱ्याची आवश्यकता नाही, मराठी इज कन्व्हिनियंट. सगळ्यात मला आनंद झाला, आपली पार्टिसिपंट थोडेसे कमी दिसून राहिले कारण वेळेचा मागे पुढे झाला. पण सगळ्यात मला आनंद झाला की एक पार्टिसिपंट, बेटा एक कॉर्डलेस देतो भैया को. सगळ्यात मला आनंद झाला की ज्या लोकांना खरोखर इंटरेस्ट आहे, म्हणजे हे ग्रीन हाऊस रिव्होल्युशन काय आहे आणि काय फायदे आहे, त्याची टेक्नॉलॉजी काय आहे आणि ते आपल्याला कसं राबवता येईल, याच्यासाठी ज्यांना ॲक्च्युअल म्हणजे पार्टिसिपंट जे लोक आले आहेत त्यांची क्वालिटी इतकी चांगली आहे की यांचं नाव मला नाही माहीत. यांनी काय तुम्ही सांगा, नाव सांगा. हां, नमस्कार. माझं नाव विनायक तिडके आहे. माझी 20-21 वर्षाची सर्व्हिस रिलायन्स पॉलिस्टर प्लांट मौदादा इथं झाली आहे. आणि यानंतर पुढे माझा ट्रान्सफर पंजाबला हुशारपूरला झाला होता. पण मी निर्णय घेतला की आपल्याकडे जी उबडतोबड शेती आहे 15 एकर, त्यातच हरित क्रांतीच्या माध्यमातून आणि कसं काय पूर्ण बायोडाटा घेऊन शनी तिथं स्वतःची शेती तयार करायची. आणि मी स्वतः खिशात पण तांदूळ आणलेला इथल्या नागपूरच्या लोकल पार्टीला द्यायला. तर काय रे, शेतीमध्ये मला ओढण्याचा काय खूप काय बालपणापासूनच काय नाही बालकडू वडिलांकडून मिळालेला आहे. यात मी आज नाही उद्या केव्हाही यशस्वी राहणार, ही सर्वांची शुभेच्छा. थँक्यू. तर मी आता जास्त वेळ नाही घेता, ऑलरेडी आपण हे झालो आहे. मी हेमंतला जगताप साहेबांना आमंत्रित करतो
की ते तुम्हाला त्यांचा जे सांगायचं आहे ते तुम्हाला देतील नॉलेज लेवल, आणि त्याच्यानंतर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा त्यांना. हेमंत जगताप. धन्यवाद हजारे सर. माझं नाव हेमंत जगताप. 2011 ते 2016मध्ये मी राहुरी कृषी विद्यापीठामध्ये संशोधन सहयोगी म्हणून कार्य करत होतो. राहुरी कृषी विद्यापीठामध्ये काटेकोर शेती विकास केंद्र म्हणून एक डिपार्टमेंट आहे की ज्याच्यामध्ये पूर्णपणे महाराष्ट्रभर जी शेडनेट आणि पॉलिओस उभारली जातात, तर त्याच्या संदर्भात जे काही संशोधन चालतं की त्याचे मॉडेल्स कसे असले पाहिजेत, तर त्या ठिकाणी मी संशोधन सहयोगी म्हणून मी कार्य करत होतो. आता जे काही तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी देत असतं, तर त्या सबसिडीसाठी जे काही रोल मॉडेल डेव्हलप केलेत तर ते राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने डेव्हलप केलेत. त्या सेंटरचे इंचार्ज डॉक्टर नरेंद्र फिरके सर हे पण माझ्यासोबत आले आहेत की जे माझे गुरु आहेत की ज्यांच्या अंडर मी पूर्णपणे काम केलेलं आहे 6 वर्षे. त्याच्यानंतर गेले 5 ते 6 महिन्यापासून मी पुण्यामध्ये तळेगावमध्ये फ्लोरिकल्चर पार्क म्हणून आहे तळेगाव दाभाडेमध्ये, तर त्या ठिकाणी पॉलिओशी रिलेटेड ज्या काही कंपनी आहेत तर त्या ठिकाणी एक ॲज अ टेक्निकल ॲडवायझर म्हणून मी काम करतो आहे. तर मेनली मी गोविंद ग्रीन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड एक कंपनी की जे महाराष्ट्रभर ऑल ओव्हर इंडियाभर म्हटलं तरी चाललं की जे पॉलिओस आणि नेट हाऊस बांधून देत असते, तर त्या संदर्भात कार्य करत असते. या ठिकाणी मला सरांनी किंवा आयोजकांनी सर्वप्रथम मला जी बोलण्याची संधी दिली, सर्वप्रथम मी आयोजक ॲग्रोविजन यांचे या ठिकाणी आभार मानतो की ज्यांच्यामुळे मी तुमच्यासमोर उभं आहे. मेनली ज्यावेळी शेडनेट किंवा पॉलिओस या ज्या 2 गोष्टी असतात किंवा ग्रीन हाऊस हा जो कन्सेप्ट आहे, तर त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून शेडनेट आणि पॉलिओस या 2 गोष्टी येतात. तर त्याच्यामध्ये शेडनेट जर का म्हटलं तर शेडनेट हे म्हणजे गरिबांचं घर म्हटलं तरी चालेल की ज्यांच्याकडे पैसे कमी आहेत परंतु त्यांना ही नवीन टेक्नॉलॉजी फॉलो करायची, तर त्यांनी शक्यतो शेडनेट हाऊसमध्ये उतरावं की ज्यांच्याकडे पैसे कमी आहेत आणि ज्यांना हा कन्सेप्ट फॉलो करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे की याच्यामध्ये पॉलिओस हा पार्ट आहे. पॉलिओस तर त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे पैसे जास्त आहेत तर त्यांनी पॉलिओस म्हटलं तर त्याला AC वालं घर म्हटलं तरी चालेल की एअर कंडिशनरमध्ये आपण जशी शेती करतो, तर त्यांनी शक्यतो पॉलिओसमध्ये उतरावं. म्हणजे 2 भागांचा विचार करणारे आपण, एक म्हणजे शेडनेट हाऊस आणि दुसरा पॉलिओस. आता आपल्याकडे पैसे जास्त आहेत म्हणून श्रीमंताच्या घराकडून डिस्कशन करायला सुरुवात करायची का कमीवाल्या घराकडून जास्तीकडे जायचा विचार करायचा, हा प्रश्न आपल्याला करायचा आहे. कुठून जायचं पहिल्यांदा? कमीवाल्या घराकडून. म्हणजे थोडक्यात शेडनेट हाऊसपासून आपण चर्चा करू किंवा डिस्कशन करू. याच्यामध्ये शेडनेट हाऊस म्हटलं तर एक असं घर असतं की ज्याला वरून शेडिंग नेट लावलेली असते, त्याला आपण शेडनेट हाऊस म्हणतो. परंतु ती जी शेडिंग नेट असते जी तुम्ही बाहेर बघत असता, हिरव्या रंगाचं जे घर दिसतं तुम्हाला, तर त्याला आपण शेडनेट हाऊस म्हणतो. ज्याच्यामध्ये पूर्णपणे ते UV स्टॅबिलायझर ती शेडिंग नेट असते, त्याला आपण शेडनेट हाऊस म्हणतो. शेडनेट हाऊसचा जर का विचार केला तर त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक असतं सपाट छताचं शेडनेट हाऊस आणि दुसरं असतं राऊंड टाईप शेडनेट हाऊस किंवा गोलाकार छताचे शेडनेट हाऊस. आता आपण सपाट छताचं करायचं का गोलाकार छताचं करायचं हे आपल्यावर अवलंबून असतं. तुम्हाला जो काही आतमध्ये भाजीपाला पिकं घ्यायच्यात तर ते भाजीपाला पिकं कोणती घ्यायची आहेत, कमी उंचीची भाजीपाला पिकं घ्यायची आहेत का जास्त उंचीची भाजीपाला पिकं घ्यायची आहेत, तर त्याच्यानुसार आपण शेडनेट हाऊसचा विचार करणार आहे. समजा तुम्हाला कमी उंचीची भाजीपाला पिकं घ्यायची असली तर तुम्ही कोणत्या प्रकारच्या शेडनेट हाऊसचा विचार करणार? आता तुम्हाला मी 2 प्रकार सांगितले. शेडनेट हाऊसमध्ये 2 प्रकार असतात. एक असतं सपाट छताचं शेडनेट हाऊस आणि दुसरं असतं गोलाकार छताचे शेडनेट हाऊस. याच्यानुसार आपल्याला समजा कमी उंचीची भाजीपाला पिकं घ्यायची असली तर तुम्ही कोणत्या प्रकारचा शेडनेट हाऊसची निवड करणार? सपाट, बरोबर ना? आता सुद्धा तुम्ही कोणत्या प्रकारच्या शेडनेट हाऊसमध्ये बसलेला आहे? गोलाकार. ठीक आहे. गव्हर्नमेंटच्या नियमानुसार जर का तुम्हाला सबसिडी पाहिजे असेल सपाट छतासाठी आणि गोलाकार छतासाठी, तर सपाट छताच्या शेडनेट हाऊससाठी तुम्हाला एकतर त्याची सेंटर हाईट 3.25 मीटर किंवा दुसरी 4 मीटर असली पाहिजे सपाट छतामध्ये. सपाट छताचा शेडनेट हाऊस जर का तुम्हाला बांधायचं असेल आणि तुम्हाला गव्हर्नमेंटकडून जर का तुम्हाला सबसिडी पाहिजे असेल तर त्याच्यासाठी त्याची सेंटर हाईट 3.25 मीटर किंवा 4 मीटर असणे गरजेचं आहे. जर का तुम्हाला राऊंड टाईपचं नेट हाऊस बांधायचं असेल तर त्याची सेंटर हाईट एकतर 4 मीटर असेल किंवा एकतर 5 मीटर असेल. जर का तुम्हाला राऊंड टाईपमध्ये किंवा गोलाकार टाईपमध्ये शेडनेट हाऊस बांधायचं असेल तर तुम्हाला त्याची सेंटरची हाईट किंवा सेंटरची उंची एकतर तुमची 4 मीटर असली पाहिजे किंवा एकतर तुमची उंची 5 मीटर असली पाहिजे. तुम्ही समजा 50 मीटर उंची ठेवली तर तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी देईल का? किंवा 100 मीटर ठेवली तर तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी देईल का? देणार. तुम्ही 5 मीटरच्या वरती तिकडे 1000 मीटर जरी ठेवली तर तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी देणार, जो काही त्याचा क्रायटेरिया. पण तुम्ही 5 मीटरच्या जागेवरती तर 2 मीटर किंवा 2.5 मीटर बांधू शकत नाही.
सांगण्याचा उद्देश काय आहे, गव्हर्नमेंटने जे काही रूल्स रेग्युलेशन ठरवून दिलेत तर त्याच्यावरती आपण किती पण जाऊ शकतो, परंतु त्या स्टँडर्डच्या खाली आपण येऊ शकत नाही. पूर्णपणे स्ट्रक्चर हे GI पाईपमध्ये बांधलेलं असतं. GI पाईप म्हणजे कसले पाईप? गॅल्वनाइज्ड आयर्न पाईपमध्ये पूर्णपणे स्ट्रक्चर केलेलं असतं. तुम्ही सोन्याचे पाईप वापरू शकता का? चांदीचे पाईप वापरू शकता का? वापरू शकता. तुम्ही ते स्ट्रक्चर सोन्याच्या पाईपमध्ये असेल किंवा चांदीच्या पाईपमध्ये पण टाकू शकता, फक्त तिथं लाकडाचा पाईप तुम्ही वापरू शकत नाही. ठरलेल्या नियमानुसार वरती तुम्ही किती पण स्टँडर्डचं मटेरियल यूज करू शकता, बट जो काही क्रायटेरिया ठरलेला आहे GI पाईपच्या हिशोबाने किंवा तुमच्या त्या हाईटच्या हिशोबाने एका स्क्वेअर मीटरला किती अनुदान मिळणार आहे, अनुदान हे तुम्हाला तेवढंच मिळणार. म्हणजे समजा एका स्क्वेअर मीटरला जर का तुम्हाला 500 रुपये मिळणार असतील तर तो तुम्हाला तुमचा खर्च तुम्ही समजा 1000 रुपये केला तर तुम्हाला अनुदान जे मिळणार आहे ते तुम्हाला 500 रुपयाच्या हिशोबानेच अनुदान मिळणार आहे. जे तुमचे प्रश्न आहेत, डिस्कशन आहे, ते फक्त मला बोलल्यानंतर तुम्ही बोला, अदरवाईज माझी लिंक ब्रेकअप होईल. ठीक आहे, जे काही तुम्हाला बोलायचे ते तुम्ही नोट डाऊन करा आणि नंतर माझ्याशी डिस्कशन करा. आपण सध्या विचार करतोय ते शेडनेट हाऊसचा. त्याच्यामध्ये पण तुम्हाला 2 प्रकार सांगितले मी, एक फ्लॅटवाला, दुसरा राऊंडवाला. त्याची उंची पण सांगितली. आता ही जी शेडिंग नेट असती तर ती शेडिंग नेट वेगवेगळ्या टक्केवारीमध्ये मार्केटमध्ये तुम्हाला मिळते. म्हणजे काही काही लोक म्हणतात की आम्हाला 35% शेडिंग नेट पाहिजे, 50% शेडिंग नेट पाहिजे, 75% शेडिंग नेट पाहिजे किंवा 90% शेडिंग नेट पाहिजे. ही टक्केवारीमध्ये नक्की काय असतं? ही शेडिंग नेटची टक्केवारीमध्ये नक्की काय असतं? समजा मी तुम्हाला म्हटलं की 75% शेडिंग नेट द्या आम्हाला, तर ही टक्केवारीमध्ये नक्की काय असतं? कोणाकडे शेडनेट हाऊस आहे का तुमच्यापैकी, किंवा पॉली हाऊस आहे का कोणाकडं? शेडनेट किंवा पॉली हाऊस तुमच्यापैकी कोणाकडे आहे का? नाही आहे. ठीक आहे, लेक्चर झाल्यानंतर याच्यातून एक जण तयार झाला शेडनेट हाऊसला तरी आपल्या थोडक्यात ठरलेल्या टीमचं एक सक्सेस होईल असं म्हटलं तरी काय हरकत नाही. ठीक आहे, याच्यामध्ये ही जी टक्केवारी असते 35% नेट किंवा 50% नेट किंवा 75% नेट, ही टक्केवारी म्हणजे त्याच्यामधनं पडणाऱ्या सावलीचं प्रमाण असतं. समजा मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही 50%ची नेट सर्व भाजीपाला पिकांसाठी विदर्भ रिजनसाठी वापरू शकता, तर त्याच्यामध्ये 50% सावली पडणार आणि 50% सूर्यप्रकाश पडणार. समजा मी म्हटलं की तुम्हाला 75%ची नेट वापरायची, तर तुम्ही 75%ची नेट म्हणजे काय थोडक्यात त्याच्यामध्ये किती सावली पडणार? 75% सावली पडणार आणि 25% सूर्यप्रकाश पडणार. थोडक्यात हे तुम्हाला बेरीज वजाबाकी करण्याची गरज नाही, नावामध्येच सर्व काही. 75% शेडिंग नेट, 50% शेडिंग नेट, 35% शेडिंग नेट. थोडक्यात टक्केवारी म्हणजे त्याच्यामधून पडणाऱ्या सावलीचं प्रमाण असतं. आपण प्रकारांविषयी माहिती घेतली, त्याच्या उंचीविषयी माहिती घेतली, त्याचे असणाऱ्या शेडिंग नेटच्या ह्याच्याविषयी माहिती घेतली. आता थोडक्यात कोणत्या भाजीपाला पिकांसाठी कोणती शेडिंग नेट वापरायची किंवा कोणतं शेड हाऊस करायचं. मी जे तुम्हाला 2 प्रकार सांगितले होते की एक फ्लॅट टाईप शेडनेट हाऊस आणि दुसरा सांगितला होता राऊंड टाईप शेडनेट हाऊस. तुम्हाला जर का नर्सरी किंवा भाजीपाला पिकं घ्यायची असली तर तुम्ही याच्या ठिकाणी फ्लॅट टाईप शेडनेट हाऊस वापरू शकता की ज्याची उंची 3.25 मीटर किंवा 4 मीटर असते. सर्वांना समजतं ना मी काय सांगतो ते? ज्याची उंची 3.25 मीटर किंवा 4 मीटर असते, ज्याच्यासाठी गव्हर्नमेंट आपल्याला सबसिडी देत असतं. जर का तुम्हाला कमी उंचीची भाजीपाला पिके म्हटली तर त्याच्यामध्ये कोणती पिकं येतात? एक येतं तुमचं वांगी किंवा मिरची किंवा त्याच्यामध्ये परदेशी भाजीपाला येतात, लेट्यूस, ब्रोकोली, चायनीज कॅबेज, रेड कॅबेज, की ज्या सध्या भाज्या मार्केटमध्ये आल्या आहेत की ज्याचं उत्पादन कमी असतो परंतु त्याचा मिळणारा मार्केट रेट हा जास्त असतो. अशी भाजीपाला पिकं तुम्ही सपाट छताच्या शेड हाऊसमध्ये चांगल्या पद्धतीनं लावू शकता. किंवा तुमची नर्सरीची पिकं घ्यायची आहेत की ज्याची उंची कमी असते, ज्याच्या कुंड्यांची उंची कमी असते, अशी पिकं तुम्ही सपाट छताच्या शेड हाऊसमध्ये लावू शकता. दुसरा जो प्रकार मी तुमच्याशी डिस्कस केला होता तो कुठला? राऊंड टाईप नेट हाऊस. त्याच्यामध्ये ज्या पिकांची उंची ही जास्त वाढत असते अशी भाजीपाला पिकं तुम्ही राऊंड टाईप शेड हाऊसमध्ये घेऊ शकता. आता अशी पिकं कोणती की ज्याची उंची जास्त वाढते? एक म्हणजे तुमचं ढोबळी मिरची, दुसरं काकडी, तिसरं टोमॅटो, तुमची कारली, दोडका, कोबीवर्गीय सर्व भाज्या. ही सर्व भाजीपाला पिकं तुम्ही राऊंड टाईप शेड हाऊसमध्ये चांगल्या पद्धतीनं घेऊ शकता. आपण जो विचार करतोय तो शेड हाऊसचा विचार करतोय. आता मी जे तुम्हाला 2 प्रकार सांगितले की सपाट छताचा शेड हाऊस आणि राऊंड टाईप शेड हाऊस, तर याच्यापैकी खर्च जास्त कशाला येईल तुम्हाला काय वाटते? राऊंड टाईपला जास्त खर्च येईल का सपाट छताचा शेड हाऊस बांधण्यासाठी जास्त खर्च येईल? बरोबर आहे. आत्तापर्यंत तुम्हाला काहीच माहीत नव्हतं, आता तुम्ही स्वतःहून बोलायला लागला. हे फक्त आपल्याला जाताना फक्त असं करायचं आहे की तुम्ही स्वतःहून मला सांगितलं पाहिजे की हे असं असतं. राऊंड टाईपच्या शेड हाऊसला की ज्याची उंची 4 मीटर आणि 5 मीटर असते, गव्हर्नमेंटनं जे डिक्लेअर केलेलं आहे की तुम्हाला जेव्हा राऊंड टाईप शेड हाऊस बांधायचे
तर सबसिडी पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला राऊंड टाईपचं शेड हाऊस 4 मीटर हाईट किंवा 5 मीटर उंचीचं बांधणं बंधनकारक आहे. तुम्ही त्या ठिकाणी 3 मीटर हाईट ठेवू शकत नाही. जर का तुम्ही 4.5 मीटरची उंचीचं शेड हाऊस बांधलं तर गव्हर्नमेंट तुम्हाला सबसिडी देणार, परंतु 4 मीटरच्या हाईटसाठी जो काही क्रायटेरिया ठरलेला आहे त्याच्यानुसार तुम्हाला सबसिडी मिळणार. जर का तुम्ही 5.5 मीटरच्या उंचीचं शेड हाऊस बांधलं राऊंड टाईपमध्ये तर तुम्हाला 5 मीटरच्या हिशोबाने एका स्क्वेअर मीटरला किती अनुदान आहे त्याच्यानुसार तुम्हाला सबसिडी मिळणार. लक्षात ठेवा, तुम्ही 5 गुंठ्यापासून 1 एकरापर्यंत शेड हाऊस बांधू शकता. कमीत कमी 5 गुंठे ते जास्तीत जास्त 1 एकरापर्यंत एका लाभार्थ्याला गव्हर्नमेंट आपल्याला शेड हाऊससाठी अनुदान देत असतं. समजा एखाद्याने 700 स्क्वेअर मीटरचं बांधलं तर त्याला 5 गुंठ्याच्या हिशोबाने जे काही अनुदानाचा क्रायटेरिया आहे तर ते अनुदान तुम्हाला मिळून जाईल. परंतु एखाद्याने समजा 4000 स्क्वेअर मीटर म्हणजे 1 एकर, समजा 4200 स्क्वेअर मीटर बांधलं तर तुम्हाला 4000 स्क्वेअर मीटरच्या हिशोबाने जेवढं काही अनुदान आहे तर तेवढं अनुदान तुम्हाला मिळणार. याच्यासाठी तुम्हाला तुमची जमिनीचा 7/12 उतारा तुमच्या नावावर असणं गरजेचं असतं. एखाद्याने समजा लीजवरती शेती घेतली असली तर कमीत कमी 10 वर्षाचा भाडेतत्व कराराची डॉक्युमेंट तुम्हाला तिथं गव्हर्नमेंटला सबमिट करू शकता की ज्याच्यावरती तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी देऊ शकतं. याच्यासाठी तुम्हाला 7/12 उतारा, तुमचा खाते उतारा, तुमचं आधार कार्ड, तुमचं इलेक्शन कार्ड, तुमचं रेशनिंग कार्ड, तुमचं बँक पासबुक झेरॉक्स की ज्याच्यावरती तुमची सबसिडी जमा होणार असते ही डॉक्युमेंट असणं तुमच्याकडं आवश्यक असतात आणि 3-4 पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स. नेट हाऊसविषयी बऱ्यापैकी आपण चर्चा केली किंवा बऱ्यापैकी तुम्हाला नेट हाऊसचा कन्सेप्ट ही केला असेल. तुम्हाला स्लाईडमध्ये मी नंतर दाखवतो थोडंसं. अगोदर फक्त एक जनरल डिस्कशन करू आणि नंतर मी तुम्हाला प्रेझेंटेशन दाखवतो, कारण प्रेझेंटेशन हे फक्त वरवरचं असतं. आपल्याला जे बोलायचं आहे ते तुमच्या थेट माइंडपर्यंत पोहोचलं पाहिजे, हा एक माझा उद्देश आहे. आणि नंतर मी जे काही बोललेलो आहे तेच फक्त प्रेझेंटेशनच्या स्वरूपात आहे, ते तुम्हाला मी नंतर त्याच्यावरती आतमध्ये जातो. ठीक आहे, आपण एक नेट हाऊसविषयी एक जनरल डिस्कशन केलं. आता शेड हाऊस जेव्हा तुम्हाला बांधायचं असतं, जर का तुम्हाला 10 गुंठ्याचं शेड हाऊस बांधायचं असं विचारात घ्या. 10 गुंठे म्हणजे 1000 स्क्वेअर मीटर. तर गव्हर्नमेंटच्या नियमानुसार जेव्हा तुम्हाला 10 गुंठ्याचं शेड हाऊस बांधायचं असतं तर कमीत कमी तुम्हाला एक 350 ते 450 रुपये एका स्क्वेअर मीटरला सबसिडी आहे. एका स्क्वेअर मीटरसाठी 350 ते 450च्या दरम्यान तुम्हाला सबसिडी देतं गव्हर्नमेंट. आता समजा 10 गुंठ्याचं तुम्ही करणार आहे तर गव्हर्नमेंटची सबसिडी जे तुम्हाला मिळणार तर ती साधारणतः 3.5 लाखापासून ते 4.5 लाखापर्यंत तुम्हाला सबसिडी मिळणार. याच्यामध्ये सबसिडी जी असते ती 50% सबसिडी असते. म्हणजे सबसिडी तुम्हाला किती मिळणार, समजा तुम्हाला असं गृहीत धरा की तुम्हाला 4 लाख रुपये खर्च येतो 10 गुंठ्याला, तर तुम्हाला गव्हर्नमेंट सबसिडी किती देणार, 2 लाख, बरोबर आहे. उरलेले 2 लाख हे तुम्हाला टाकायचे असतात. आता हा जो तुम्ही प्रोजेक्ट जो गव्हर्नमेंटला किंवा ह्याला जो सबमिट करता तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट जे आपल्याला सबसिडी देत असतं तर गव्हर्नमेंट हे तुमचं स्ट्रक्चर बांधण्याला सबसिडी देतं. आतमध्ये जी काय तुम्ही ड्रिपची सिस्टीम टाकणार आहे, ड्रिप लाईन, त्याच्यासाठी गव्हर्नमेंट सबसिडी देतं. आतमध्ये जे काही तुम्ही प्लांटेशन करणार आहे कोणतं पीक त्याच्यासाठी गव्हर्नमेंट तुम्हाला सबसिडी देतं. आतमध्ये त्या प्लांटेशन केल्यानंतर जे काही तुम्ही खतं आणि औषधं वापर करणार आहे त्याच्यासाठी गव्हर्नमेंट तुम्हाला सबसिडी देतं. आणि जे काही बेड बांधण्यासाठी जो काही तुम्हाला खर्च येतो बेड बांधणी करता तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंट तुम्हाला सबसिडी देतं. गव्हर्नमेंट हे सबसिडी देतं, हे नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन ही एक आपली जी योजना आहे त्याच्यामार्फत तुम्हाला सबसिडी मिळते. याच्या व्यतिरिक्त एक सेंट्रल गव्हर्नमेंटची अजून एक स्कीम आहे नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड NHB, त्याच्या अंतर्गत पण तुम्हाला सबसिडी मिळते नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड NHB मार्फत. परंतु NHB मार्फत जर का तुम्हाला सबसिडी पाहिजे असेल तर कमीत कमी तुम्हाला 25 गुंठ्याच्या वरती तुमचं स्ट्रक्चर बांधावं लागतं. जर का तुम्ही 10 गुंठ्याचं 15 गुंठ्याचं 20 गुंठ्याचं प्रोजेक्ट सबमिट करायला गेला तर नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड तुम्हाला सबसिडी देणार नाही. नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डमार्फत जेव्हा आपण सबसिडी घेतो तर तिथं तुमचं पार लँड डेव्हलपमेंटपासून ते लेबर क्वार्टरपासून ते पार तुमचं कोल्ड चेंबरच्या रायपनिंग युनिटपर्यंत सगळ्याला सबसिडी तुम्हाला नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड देत असतं. म्हणजे ज्या लोकांना 25 गुंठ्याच्या वरती प्रोजेक्ट करायचं आहे अशी लोक नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड या संस्थेस ॲप्लाय करू शकतात की ज्यांना तिथून जास्त तुम्हाला सबसिडी मिळते. हे शेडनेड हाऊस आणि पॉलिओसाठी तुम्हाला मी सांगतो की जे ग्रीन हाऊसमध्ये 2 मेन ऑब्जेक्ट आहेत. दुसरं, ज्या गुंठ्याला छोटं युनिट बनवायचं आहे तुम्हाला सपोज, तर त्यांच्यासाठी तुम्हाला नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन अंतर्गत 1 एकरापर्यंत तुम्हाला एका लाभार्थ्याला अनुदान मिळतं. 1 एकरापर्यंत. जर का तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटला तुम्ही ॲप्लिकेशन केलं तर ज्याच्या नावावर 7/12 उतार आहे तर त्याला 1 एकरसाठी तुम्हाला शेड हाऊससाठी किंवा पॉली हाऊससाठी अनुदान मिळू शकतं. ठीक आहे, हे जे जनरल डिस्कशन केलं. आता नेट हाऊसमध्ये तुम्हाला शक्यतो एखाद्याचं ठरलं की तुम्हाला नेट हाऊस टाकायचं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही मेनली ढोबळी मिरची, काकडी आणि टोमॅटो हे पिकं चांगल्या पद्धतीनं लावू शकता. जर का तुम्हाला प्रॉफिटेबल उत्पादन काढायचं असेल तर तुम्ही ढोबळी मिरची, काकडी,
टोमॅटो हे पिकं सुरुवातीच्या काळामध्ये लावू शकता. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला नवीन पिकाचं प्लॅनिंग करायचं असलं तर ते पहिल्या पिकाचं यशस्वी उत्पादन काढून त्याच्यामधून जे काय तुम्ही लोन वगैरे काढलेले ते पूर्णपणे लोन तुमचं ॲटोमॅटिकली कंप्लीट झाल्यानंतर मग तुम्ही कोणतं पण नवीन पीक त्याच्यामध्ये ट्राय करू शकता. परंतु सुरुवातीला जे तुम्ही पिकं घेत आहे, ज्या पिकांना शाश्वत मार्केट आहे अशा पिकाचं सुरुवातीला प्लॅनिंग करा. शक्यतो शेड हाऊसमध्ये भाजीपाला पिकांचं आपण चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो आणि पॉलिहाऊसमध्ये भाजीपाला आणि फुलपिकं दोन्ही पिकांचं उत्पादन घेऊ शकतो. या टेक्नॉलॉजीचा मेन ॲडव्हान्टेजेस काय आहे, तर ऑफ सीझन कल्टिवेशन. कोणतंही पीक तुम्ही कोणत्याही हंगामामध्ये याच्यामध्ये घेऊ शकता, शेड हाऊसमध्ये किंवा पॉलिहाऊसमध्ये. फक्त शेड हाऊसमध्ये पावसाळ्याच्या कालावधीमध्ये नेट हाऊसमध्ये प्रॉब्लेम येतो. याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये पावसाचं पाणी आतमध्ये जास्त येतं आणि 35% जे तुम्हाला मागाशी मी शेड हाऊस म्हटलं तर त्याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये तुम्हाला टेम्परेचर हे आतमध्ये जास्त वाढतं. त्याच्यामुळे बाकीचे जे काही मावा ॲपिड्स ह्या ज्या सकिंग पेस्ट आहे तर त्याचा अटॅक त्याच्यामध्ये वाढतो. आता हा जो आपण जे डिस्कशन करत होतो की ते शेडनेट हाऊसविषयी डिस्कशन करत होतो. दुसरा जो याच्यामधला मी तुम्हाला पार्ट सांगितला की जो पॉलिहाऊसचा पार्ट, सेकंड जो पार्ट मी तुम्हाला जो पॉलिहाऊस म्हटलं तर ज्यांच्याकडे पैसे जास्त आहेत की जे लोक AC मध्ये ज्यांना काम करायचे तर अशा लोकांसाठी तुम्ही पॉलिहाऊस तुम्ही टाकू शकता. पॉलिहाऊस जर का तुम्हाला 10 गुंठ्याचं करायचं म्हटलं तर कमीत कमी तुम्हाला 10 लाख रुपये खर्च येतो. 10 गुंठ्याचं पॉलिहाऊस जर का करायचं म्हटलं तर कमीत कमी आपल्याला 10 लाख रुपये खर्च येतो आणि नेट हाऊस जर का करायचं म्हटलं तर कमीत कमी आपल्याला 4 लाख रुपये खर्च येतो. म्हणजे जवळजवळ याच्या एक दुप्पट ते तिप्पट खर्च म्हटलं तर पॉलिहाऊसला येत असतो. परंतु पॉलिहाऊसला ज्या अर्थी खर्च येतो त्या अर्थी पॉलिहाऊसचे तेवढे फायदे पण तेवढेच आहेत. आता मी जे तुम्हाला फुलपिकं सांगितली किंवा भाजीपाला पिकं सांगितली ही तर तुम्ही बाहेरच्या वातावरणात घेऊच शकत असता. मग ही शेड हाऊसमध्ये किंवा पॉलिहाऊसमध्ये घेण्याची गरज काय किंवा ह्याच्यामध्ये लाखांनी खर्च करण्याची गरज काय. तर बाहेरच्या वातावरणापेक्षा याच्यामध्ये आपण तापमान, सूर्यप्रकाश, आर्द्रता आणि कार्बन डायऑक्साईड हे 4 घटक मेंटेन करत असतो. म्हणून आपण कोणतंही पीक कोणत्याही हंगामामध्ये, मी जे काय सांगतो त्या सर्वांना समजतं आहे ना. म्हणून बाहेरच्या वातावरणातली पिकं सक्सेसफुल आपण शेड हाऊसमध्ये किंवा पॉलिहाऊसमध्ये चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. सांगण्याचा उद्देश काय आहे, एखादं ढोबळी मिरचीचं पीक जर का तुम्ही बाहेरच्या वातावरणामध्ये घेतलं तर त्याचा कालावधी 5 ते 6 महिने असतो. तेच तुम्ही शेड हाऊसमध्ये घेतलं तर त्याचा कालावधी 6 ते 7 महिने असतो आणि तेच पीक तुम्ही पॉलिहाऊसमध्ये घेतलं तर त्याचा कालावधी 9 ते 10 महिने असतो. एका ढोबळ्या मिरचीच्या एका फळाचं वजन बाहेरच्या वातावरणामधलं बघितलं तुम्ही जे ओपनमध्ये तुम्ही पिकं घेता सध्या तर त्याचं वजन 90 ते 100 ग्रॅम असतं. तेच तुम्ही जर का शेड हाऊसमध्ये बघितलं तर त्याचं वजन 150 ग्रॅम असतं आणि तेच जर का तुम्ही पॉलिहाऊसमधल्या ढोबळी मिरचीच्या फळाचं वजन बघितलं तर तेच तुमचं 250 ते 300 ग्रॅम असतं. एवढा त्याच्या उत्पादनामध्ये फरक पडतो आहे बाहेरच्या वातावरणामधला आणि पॉलिहाऊसमधला. दुसरं, बाहेरच्या वातावरणामध्ये जर का तुम्हाला घ्यायचं असलं तर शक्यतो थंडीच्या सीझनमधलेच पिकांचा रिझल्ट हा चांगला असतो किंवा उत्पादन चांगलं असतं. तेच तुम्ही पॉलिहाऊसमध्ये उन्हाळ्यामध्ये लावा, पावसाळ्यामध्ये लावा किंवा थंडीमध्ये लावा, प्रत्येकाचं तुम्हाला प्रोडक्शन तेवढंच मिळणार. मेन उद्देश काय आहे की ज्यावेळी तुम्हाला मार्केटमध्ये उन्हाळ्यामध्ये बाहेरचा भाजीपाला मार्केटमध्ये कॉम्पिटिशनला नसतो अशा वेळी तुम्ही हरितगृहामधलं पीक जे तुम्ही ऑक्टोबर-नोव्हेंबरला लागवड केलेले तर तुम्ही भाजीपाला मार्केटमध्ये तो गेल्यानंतर तुम्हाला जवळजवळ 150 ते 200 रुपये किलो एका ढोबळी मिरचीच्या फळाचं, म्हणजे ढोबळी मिरची तुमची किलोनं जाते. सध्या तुम्ही 2 ते 3 महिन्यापूर्वीची जर का तुम्ही कंडिशन बघितली की मार्केटमध्ये जवळपास सर्वच भाजीपाला 100 ते 120 रुपयाच्या किलोनं जात होता. तर तो जो मार्केट माझे होता तर तो सगळा नेट हाऊस आणि पॉलिहाऊसमधला मेजॉरिटी भाजीपाला होता की ज्या लोक कोल्ड स्टंबरमध्ये पण स्टोअर करून ठेवलेला भाजीपाला नंतर बाहेर काढतात. आता पॉलिहाऊससाठी जे आपण जो विचार करत होतो तर पॉलिहाऊसमध्ये जनरली 3 टाईप्स आहेत. पॉलिहाऊसचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये एक म्हणजे तुमचं नैसर्गिक वायुसंचारित पॉलिहाऊस, दुसरं अर्धनियंत्रित पॉलिहाऊस आणि तिसरं पूर्णपणे नियंत्रित पॉलिहाऊस. एक नॅचरली व्हेंटिलेटेड पॉलिहाऊस, पार्शियली कंट्रोल्ड पॉलिहाऊस आणि तिसरं फुल्ली कंट्रोल्ड पॉलिहाऊस. आता आपल्याकडं मेजॉरिटी जे काही लोकांनी पॉलिहाऊस बांधलेले आहेत महाराष्ट्रामध्ये तर त्याच्यामध्ये 90% पॉलिहाऊस हे नैसर्गिक वायुसंचारित पॉलिहाऊस आहेत किंवा नॅचरली व्हेंटिलेटेड पॉलिहाऊस आहेत की याच्यामध्ये गव्हर्नमेंट या पॉलिहाऊसला 756 रुपये स्क्वेअर मीटरला अनुदान देत असतं. म्हणजे 756 रुपये स्क्वेअर मीटरला म्हटलं आणि 10 गुंठ्याचं तुम्हाला जर का पॉलिहाऊस बांधायचं असलं तर ऑन एन ॲव्हरेज 7.5 लाख रुपये गव्हर्नमेंट तुम्हाला पॉलिहाऊस बांधण्यासाठी देत असतं. त्याच्या 50% रक्कम ही तुम्हाला टाकायची असले आणि समजा ड्रिप सिस्टीम सहित जर का करायचं असलं तर 844 रुपये स्क्वेअर मीटरला गव्हर्नमेंट तुम्हाला अनुदान देत असतं. 844 रुपये प्रति स्क्वेअर मीटरला, 756 रुपये ड्रिपला आणि बाकीचे जे पैसे तर ते तुम्हाला 756 रुपये पॉलिहाऊसला आणि बाकीचे जे पैसे ते सगळे ड्रिपला. हे करून तुम्ही गव्हर्नमेंटला पॉलिहाऊसचा प्रकल्प सबमिट करू शकता. आता पॉलिहाऊसमध्ये जर का तुम्हाला
गव्हर्नमेंटच्या नियमानुसार हा जो पार्ट आहे विदर्भ आणि खांद्याचा जो पार्ट आहे तर त्याच्यानुसार जर का तुम्हाला सबसिडी पाहिजे असलं तर पोलिओची जी काही सेंटरची हाईट आहे तर त्याची उंची साधारणतः 6.5 मीटर असली पाहिजे. आणि विदर्भ आणि खानदेश सोडून बाकीचा जो पार्ट आहे महाराष्ट्राचा तर त्या ठिकाणी सेंटर हाईट 6 मीटर असली तरी चालते. असं का केलं आहे? विदर्भ आणि खानदेशसाठी आपण गव्हर्नमेंटच्या डॉक्युमेंट्समध्ये ह्याची हाईट का वाढवली? तुम्हाला काय वाटते? उंची कशामुळे वाढवली असेल आपण? उष्णतामान, बरोबर आहे की या ठिकाणी जे असणारे जे तापमानाचं जे प्रमाण असतं तर ते जास्त असतं. जेवढी तुमची पोलिओची उंची जास्त तेवढं तुमचं आतमधलं व्हेंटिलेशन चांगलं, आतमध्ये हवा चांगल्या पद्धतीने खेळती राहते. आणि जसं आपण म्हणतो की आपल्यावरती जेवढा उंच फॅन बसवला असतो तेवढी हवा आपल्याला चांगल्या आतमध्ये राहते, त्यातलाच प्रकार आहे. जेवढी तुमची हाईट चांगली तेवढं आतमध्ये व्हेंटिलेशन चांगल्या पद्धतीने होतं. पोलिओसमध्ये विचारात करताना मेनली पूर्णपणे स्ट्रक्चर हे GI पाईपनं बांधलेलं असतं. GI पाईप म्हणजे गॅल्वनाइज्ड आयर्न पाईपनं पूर्णपणे स्ट्रक्चर बांधलेलं असतं. आता असं विचार करा की आपण जे सर्वजण बसलेलो आहे तर ते एका पोलिओसमध्ये बसलेलो आहे. आपण जे बसलेलो आहे ते पूर्णपणे एका पोलिओसमध्ये बसलेलो आहे. ह्याच्यामध्ये पूर्णपणे वरती वेंट बसवले असतात, वेंट असतात. तुम्हाला मी ते स्लाईडमध्ये दाखवतो. आता हे जे तुम्हाला दिसतंय खाली नॅचरली व्हेंटिलेटर पोलिओस, तर याच्यामध्ये हे जे स्ट्रक्चर आपण बनवलेलं आहे तर याची ही जी सेंटरची हाईट आहे टॉपची तर तीच तुम्हाला 6.5 मीटर असणं गरजेचं आहे, 6 ते 6.5 मीटर. आणि त्याच्या बाजूला इकडे तुम्हाला जे पत्र्याचं दिसतंय गटर तर त्याची हाईट 4.5 मीटर असली पाहिजे. गटर हाईट जे असते ते गटर जे असतात तर ते त्याच्या सेकंडरी कॉलमला बसवलेलं असतं. आणि हा जो असतो हा वेंटचा हा मुख्य कॉलम असतो. थोडक्यात आपण कन्सेप्ट पहिल्यांदा समजून घेतलेला आहे आणि थोडक्यात आता आतमध्ये डीप जाऊन थोडंसं टेक्नॉलॉजी समजून घेतो आहे की जिथं आपण एखाद्याने बांधून दिलं तरी तुम्ही तुमचं स्वतःहून सांगू शकता की याला काय म्हणतात, पोलिओच्या कुठल्या पार्टला काय म्हणतात. आता हे जे तुम्हाला मी सांगत होतो गटर, तर हे गटर जे असतं ते सेकंडरी कॉलमवर असतं. त्या गटरचं जे काही थिकनेस किंवा गटरची जी काही जाडी असते तर ती 1 ते 2 mm जाडी असते साधारणतः गटरची. गटरचं आयुष्यमान हे साधारणतः 10 ते 12 वर्ष असतं. जर का तुम्ही 1 mm जर का तो पत्रा वापरला तर त्याचं लाईफ साधारणतः 10 ते 12 वर्ष असतं. आणि तो जर का समजा तुम्ही 2 mm वापरला तर त्याचं लाईफ अजून 4 ते 5 वर्षांनी वाढतं. स्ट्रक्चर तुम्हाला पोलिओसचं किंवा नेट हाऊस असतो, तुम्हाला एकदा पोलिओस तुम्ही बांधून घेतलं की तुम्हाला त्याच्यानंतर फक्त एकच खर्च असतो की तुम्हाला प्रत्येक 3 वर्षानंतर तुम्ही जे वरती UV स्टॅबिलाइज्ड पॉलिफिल्म बसवलेली तर ती पॉलिफिल्म तुम्हाला बदलावी लागते. तुम्हाला मेंटेनन्स कॉस्ट काय असते पोलिओसमध्ये? स्ट्रक्चर बांधून झाल्यानंतर प्रत्येक 3 वर्षानंतर तुम्हाला 200 मायक्रॉनची UV स्टॅबिलाइज्ड फिल्म ही रिप्लेस करावी लागते किंवा बदलावी लागते. बाकीचा जो काही तुम्ही GI पाईपचा जो काही सांगाडा उभारला आहे तर त्या GI पाईपच्या सांगाडाचं आयुष्यमान हे कमीत कमी 20 ते 22 वर्ष असतं. सबसिडी ही फक्त तुम्हाला सुरुवातीला एकदाच मिळते, सबसिडी त्यानंतर तुम्हाला मिळत नाही. सपोज तुमचं एखाद्या वेळेस वाऱ्याने किंवा वादळाने स्ट्रक्चर वगैरे फाटलं तर त्याला त्यामध्ये गव्हर्नमेंट तुम्हाला काही तरतूद नाही आहे. त्याच्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या काही इन्शुरन्सच्या कंपन्या त्याच्यासाठी तुम्ही क्लेम करू शकता, इन्शुरन्स तुम्ही भरून त्याच्यामुळे हे करू, परंतु गव्हर्नमेंट त्याच्यासाठी काही देत नाही. दुसरं, आपण जे स्ट्रक्चर उभी करणार आहे पोलिओची किंवा नेट हाऊसची तुम्ही जे काही बांधणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही ऊस लावू शकता का? कापूस लावू शकता का? ह्याच्यामध्ये तुम्ही कोणतीही पिकं लावू शकता, परंतु जर का तुम्हाला सबसिडी पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून हॉर्टिकल्चर क्रॉप्सच घेणं बंधनकारक केलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये मुख्यत्वे करून तुम्ही उद्यान विद्या पिकं घेणंच त्याच्यामध्ये बंधनकारक केलेलं आहे शेड हाऊसमध्ये आणि पॉलिहाऊसमध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये बाहेर जे आपण बघतोय त्याला डबल डोअर एंट्री हाऊस म्हणतात. हां 10-15 ओनली 1 hour. आत्ताच सांगितलं की वेळेची कमतरता आहे. ऑलरेडी माझं लेक्चर जर कमी एकदा सुरू केलं तर कमीत कमी मला 4 ते 5 लागतात, तर 5 तास लागतात. परंतु इथं थोडंसं वेळेचं, याच्यामध्ये भरपूर शेतकरी असे आहेत की ज्यांना मी ऑलरेडी ग्रीन हाऊसचं ट्रेनिंग दिलेले आहेत. असे शेतकरी इथं आलेले आहेत की त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे की ज्यांना आपण मध्ये एकदा जर लेक्चर सुरू झालं तर, परंतु इथं कसं वेळेची कमतरता आहे आणि आपल्याला टॉपिक भरपूर संपवायचा याच्यामध्ये. पोलिओचा जो विचार करत होतो तुम्हाला पहिला जो प्रकार सांगितला तो नैसर्गिक वायुसंचारित पोलिओस आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही सर्व भाजीपाला आणि सर्व फुलपिकं घेऊ शकता. परंतु याच्यामध्ये जी काही क्वालिटी मिळते तर ती फॅन आणि पॅडमध्ये जी क्वालिटी मिळते तर त्याच्यापेक्षा थोडीशी क्वालिटीची लो असते किंवा कमी असते. फॅन पॅड पोलिओसमध्ये तर काहीच अडचण नाही. दोन्ही साईडला तुमचे एका साईडला एक्झॉस्ट फॅन असतात आणि दुसऱ्या साईडला तुमचे सेल्युलोजचे पॅड असतात किंवा कूलिंग पॅड असतात.
ह्याच्यामध्ये मी एक तुम्हाला शब्द वापरला की एक्झॉस्ट फॅन असतात. बरेचसे वेळ लोक म्हणतात की आम्हाला पॉली हाऊसमध्ये कुठले फॅन वापरतात, तर त्याच्यामध्ये टेबल फॅन किंवा सिलिंग फॅन नसतो. याच्यामध्ये जो फॅन असतो तो एक्झॉस्ट फॅन असतो. एक्झॉस्ट फॅनचं मेन कार्य काय असतं की आतमध्ये जी काही तुमची गरम हवा झालेली ती पूर्णपणे बाहेर टाकणे. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की बाहेरची थंड हवा पण एक्झॉस्ट फॅन आतमध्ये घेतात. हा पूर्णपणे चुकीचा कन्सेप्ट आहे. एक्झॉस्ट फॅनचं कार्य एकच असतं की आतमध्ये जी काही हॉट एअर किंवा गरम हवा आहे ते पूर्णपणे बाहेर काढतात आणि एक्झॉस्ट फॅनच्या बरोबर ऑपोजिट डायरेक्शनला किंवा बरोबर विरुद्ध दिशेला कूलिंग पॅड किंवा सेल्युलोज पॅड बसवलेलं असतं. तर त्या सेल्युलोज पॅडनं मोटरच्या साहाय्याने सेल्युलोज पॅडवरती पाणी सोडलं जातं आणि त्याच्यामधून तुमच्या आतमध्ये कूल एअर किंवा थंड हवा आतमध्ये येत असतं. आता याच्यामध्ये याला साईडनं 1 मीटरचं स्कर्टिंग केलेलं असतं. पॉली हाऊस असेल किंवा शेंड हाऊसमध्ये असेल. याला बाजूच्या साह्यानं 1 मीटरचं स्कर्टिंग केलं असतं ज्याला आपण ॲप्रॉन पेपर म्हणतो. याचा मेन उद्देश काय असतो, रात्रीच्या वेळी झाडांनी जो काही CO2 वायू सोडलेला आहे तर तो त्या पूर्णपणे स्ट्रक्चरमध्ये आतमध्ये साठून राहतो. दुसऱ्या दिवशी सूर्यप्रकाशाची किरणं झाडाच्या पानावरती पडले की तो आतमध्ये जो काही CO2 वायू साठून राहिलेला आहे तर तो CO2 साई युटिलायझेशन करून तुम्ही प्रोडक्शन वाढवू शकता. म्हणजे बाहेरच्या वातावरणामध्ये जर का 300 ppm कार्बन डायऑक्साईड वायू असला तर तोच तुमचा शेड हाऊसमध्ये 1000 ppm असतो आणि तोच तुमच्या पॉली हाऊसमध्ये जवळजवळ 2500 ते 3000 ppm पर्यंत CO2 लेवल असतो. जेवढा जास्त CO2 लेवल आतमध्ये असेल तेवढं तुमचं प्रोडक्शन जास्त होतं. त्यामुळं मी तुम्हाला म्हटलं की बाहेरच्या ह्याच्यामध्ये आणि याच्या प्रोडक्शनमध्ये खूप फरक आहे किंवा खूप डिफरन्स आहे. आता ह्याच्यामध्ये जे वर पॉली हाऊसला जे वरून जे फिल्म लावलेली तर त्याची जाडी असते 200 मायक्रॉन. ती फिल्म आपल्याला प्रत्येक 3 वर्षानंतर बदलावीच लागते. 3-4 वर्ष बघितलं, 5 वर्ष बघितलं तरी तुम्हाला फिल्म आहे तशीच दिसते. परंतु त्या फिल्ममधल्या जे काही प्रॉपर्टीत अँटी क्लॉगिंग किंवा अँटी डस्ट किंवा अँटी सल्फर किंवा अल्ट्रा व्हायोलेट रेज आणि इन्फ्रारेड हे रेज जे आतमध्ये त्याच्यावरती पडतात तर ते परावर्तित करण्याची याची जी क्षमता आहे तर ती 3 वर्षानंतर ॲटोमॅटिकली तुमची कमी होत जाते किंवा रिड्यूस होत जाते. त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला जर का तुम्ही पॉली हाऊस बांधलं आणि वरनं तुमची प्लास्टिकची फिल्म टाकली आणि त्याच्यावरती तुम्ही उभं जरी राहिला त्या फिल्मवरती तरी ती फिल्म फाटत नाही. परंतु 3 वर्षानंतर तुम्ही जर का फिल्मच्या वरती उभं राहिला तर तुम्ही वरून खाली ऑटोमॅटिक गळून पडचाल. एवढा त्याचा थिकनेस किंवा थिकनेस कमी होत गेलेला असतो. आता मेजॉरिटी पॉली हाऊस ज्यावेळी एखाद्याला लावायचे की बांधायचे तर सुरुवातीला तुम्ही भाजीपाला पिकांऐवजी पॉली हाऊसमध्ये शक्यतो फुल पिकांची जर का लागवड केली तर ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये प्रोडक्शन घेऊ शकता. म्हणजे आपण त्याच्यामध्ये जेवढा खर्च टाकलेला आहे तेवढा जर का आपल्याला परत मिळवायचं असेल तर कमीत कमी तुम्हाला 2.5 ते 3 वर्ष लागतं त्याला. म्हणजे ज्याला आपण पे बॅक पिरियड म्हणतो. जेवढी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तेवढी जर का तुम्हाला परत रिटर्न घ्यायची असेल तर कमीत कमी तुम्हाला 2.5 ते 3 वर्ष वाट बघावी लागते आणि 3 वर्षानंतर तुमचा ॲक्च्युअल खरा निव्वळ प्रॉफिट स्टार्ट होतो. हे सगळं डिपेंड असतं तुमच्या मार्केट कंडिशनवरती. सगळं डिपेंड असतं तुमच्या मार्केट. म्हणजे मार्केटमध्ये समजा आता ढोबळी मिरची 80 रुपये किलो चालली पण आपण ज्यावेळी प्लांटेशन केले आणि त्याच वेळी समजा रेट 20 रुपये झाला 25 रुपये झाला तर जो कालावधी आपल्याला लागणार असतो तोच कालावधी तुमचा 2 वर्षाचा 3 वर्ष होऊ शकेल, 3 वर्षाचा 3.5 वर्ष होऊ शकेल. डिपेंडिंग अपॉन त्यावेळी मार्केटमध्ये किंमत किती त्याच्यामध्ये तुमचा प्रोजेक्ट नील व्हायला त्याच्यानुसार टाईम लागतो. तुमची काहीतरी शंका होती? शंका 2-3 होते. पहिला विदर्भात वाडा दूध खूप येतो तर तुम्ही बघितलं सुरुवातीला सांगितलं की फ्लॅट स्ट्रक्चर तर फ्लॅट स्ट्रक्चर जमेल का तिथे? दुसरा विदर्भात कॅप्सिकम आपली ढोबळी मिरची उष्णता खूप असते तर होईल का? आणि मग हे हायड्रोफोनिक्स जे नवीन एक बघितलं आहे हां ते इथे करता येईल का आपल्या स्ट्रक्चरमध्ये? 2 प्रश्नांचं उत्तर सांगतो. आता यांचा पहिला जो प्रश्न होता की विदर्भामध्ये टेम्परेचर जास्त असतं. या ठिकाणी मी जे तुम्हाला 2 प्रकार सांगितले शेड हाऊसचे, कुठले प्रकार? फ्लॅट आणि राऊंड. तर फ्लॅट टाईप शेड हाऊस सक्सेस होईल का? इथं टेम्परेचर जास्त असतं, हां वारा भरपूर असतो. दुसरा यांचा प्रश्न होता विदर्भामध्ये कॅप्सिकमचं प्रोडक्शन चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात का? ढोबळी मिरचीचं प्रोडक्शन आहे तर ते विदर्भ रिजनसाठी चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात का? आता यांचा जो पहिला प्रश्न होता की विदर्भामध्ये वारा जास्त असतो याच्यामध्ये शेड किंवा पॉली हाऊसची स्ट्रक्चर तग धरून शकतील का? तर याच्यामध्ये ज्यावेळी हे मॉडेल डेव्हलप केली शेड हाऊस किंवा पॉली हाऊस तर याच्यामध्ये हे मॉडेल्स किंवा हे GI पाईपचे जे थिकनेस आहेत हे अशा हिशोबाने डेव्हलप केलेत की 120 ते 140 किलोमीटर प्रति ताशी वेगाने जरी वारा आला तरी या स्ट्रक्चरला तुमचे काहीही डॅमेज होत नाही. हे ज्या स्ट्रक्चरची जी उभारणी किंवा स्ट्रक्चरचे जे स्पेसिफिकेशन्स सबसिडीच्या नॉर्म्समध्ये टाकलेत तर ते
अशा हिशोबाने डिसाईड केलेत रिसर्च करून की ते 120 ते 140 किलोमीटर प्रति ताशी वेगाने जरी वारा आला तरी त्याला काही होत नाही. दुसरं, या ठिकाणी टेम्परेचर जास्त असतं म्हणून मी यांना सजेस्ट करेल की तुम्ही जर का नेट हाऊस करायचं असलं तर याच्यामध्ये ते राऊंड टाईपचं नेट हाऊस करा आणि त्याची उंची तुम्ही 5 मीटर ठेवा. दुसरं अजून त्याच्यामध्ये एक तुम्ही मॉडिफिकेशन करा की याला कंपल्सरी तुम्ही फॉगर्स बसवा. त्या नेट हाऊसच्या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही कंपल्सरी फॉगर्स बसवा. या जर का 2 गोष्टी विदर्भ रिजनसाठी तुम्ही केला तर याच्यामध्ये कॅप्सिकमचं प्रोडक्शन घ्यायला काहीच अडचण नाही. फक्त तुम्हाला फॉगर्स जे चालवता तुम्ही तर ते 2 मिनटं चालवायचे, 10 मिनटाचा ड्युरेशन ठेवायचा, परत 2 मिनटं चालवायचे फॉगर चालवण्याचा कालावधी. जर का तुम्ही कंटिन्यू जर का फॉगर चालू ठेवले तर तुम्ही आतमध्ये तुमचे बॅक्टेरियल डिसीज किंवा फंजीसाठी तुमचे अटॅक जास्त होऊ शकतो, कारण पाण्याचं प्रमाण खाली साठून राहू शकतो. अजून काय शंका असली तर विचारा, कारण मला वेळ कमी दिलेला आहे. त्यांनी मला 5 मिनटामध्ये आटपायला सांगितले. मला डिस्कशन भरपूर करायचं होतं, परंतु प्रोडक्शन आपलं लेक्चर उशिरा सुरू झाल्यामुळं थोडंसं हे करता येत. शेडनेट हाऊसमध्ये मी तुम्हाला मागाशीच सांगितलं की शेड हाऊसचा मेन डिसॲडव्हान्टेजेस काय किंवा ड्रॉबॅक आहे की नेट हाऊसमध्ये तुम्ही उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये चांगल्या पद्धतीने पिकं घेऊ शकता, परंतु पावसाळ्यामध्ये याच्यामध्ये पिकं घ्यायला थोडीशी अडचण येते. पावसाळ्यामध्ये पीक असं घ्यायचं की उन्हाळ्यामधलं पीक हे शेवटी तुमचं हार्वेस्टिंगच्या स्टेजला आलं असलं पाहिजे. जर का ते फुलोऱ्याच्या स्टेजवर असलं तर त्याची फुलं पूर्णपणे गळून जातात आणि नंतर फुलाचं तुमच्या फळामध्ये रूपांतरच होत नाही आणि त्यामुळे ॲटोमॅटिकली तुमचं उत्पादन कमी होतं. थँक्यू हेमंत. माझं नाव हेमंत जगताप आहे. माझा मोबाईल नंबर घ्या. तुम्हाला कधीही कसली अडचण आली शेड हाऊस आणि पॉलिहाऊसविषयी तर तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. एकच मिनिट. 8275 37 10 82 8275 37 10 82. जे काय तुमचे तालुका कृषी अधिकारी आहेत जे तुमची मोका तपासणी करायला येतात तर त्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटला ॲज अ ट्रेनर म्हणून मीच लेक्चरर जात असतो. जे काही तुमच्या रामेती इन्स्टिट्यूट आहेत, रामेती खोपोली असेल, रामेती अमरावती असेल, नागपूर असेल, कोल्हापूर असेल, तर त्या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटला तालुका कृषी अधिकारी असतील, मंडळ कृषी अधिकारी असतील तर त्यांना मोका तपासणीपूर्वी कोणते क्रायटेरिया लक्षात घ्यायचे असतात तर त्याच्यासाठी मी गेस्ट लेक्चर म्हणून जात असतो. त्यामुळे पूर्णपणे स्पेसिफिकेशननुसारच हे असतं. 8275 37 10 82. जाता जाता एवढंच सांगेल की तुमच्या मनामध्ये तुम्ही काहीतरी मला या ठिकाणी बोलण्याची आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल तर मी त्यांचे आभार मानतोच. त्याबरोबर माझे या ठिकाणी गुरु आहेत माई सर की ज्यांच्या अंडर आम्ही बरेचसे हे केलेले आहे तर सरांचं मी या ठिकाणी आभार मानतो. जाता जाता तुम्हाला मी एवढंच सांगेल, तुम्ही जी शेती करता ती शेती योग्यरीतीने चालली, फक्त त्याला प्रॉपर गायडन्स नाही. जाता जाता एवढंच सांगतो की मनामध्ये एक अशी भावना निर्माण करा तुमची, निसर्गा तू जरी थकला तरी मी हारणार नाही, निसर्गा तू जरी थकला तरी मी हारणार नाही, आलेल्या संकटाचा प्रामाणिकपणे सामना करेन पण फास घेऊन मारणार नाही. धन्यवाद. थँक्यू हेमंत. फार मला वाईट वाटतं तुला थांबवायसाठी, पण वेळेचा अभाव आहे 50% आणि पुढचे पण कार्यक्रम आहे म्हणून मी एक स्पेशल रिक्वेस्ट करतो हेमंतला. 8275 तुम्हाला जर काही स्पेसिफिक प्रत्येकाला क्वेश्चन असतील तर आपला हा सेशन संपल्यानंतर तुम्ही त्यांना भेटू शकता आणि आपले स्पेसिफिक प्रश्न त्यांना विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच हेमंत अँड वन्स अगेन सॉरी तुला वेळ कमी पडला. तर बँक तुम्हाला म्हणजे लोन त्याच वेळी सँक्शन करतं की ज्यावेळी तुम्हाला गव्हर्नमेंटकडून त्या ॲटमसाठी तुम्हाला पूर्वसंमती मिळालेली असते, ज्याला आपण प्री सँक्शन लेटर म्हणतो. की समजा तुम्हाला नेट हाऊस किंवा पॉली हाऊस बांधायचं आहे 1 एकराचं आणि तुम्ही बँकेला प्रोजेक्ट सबमिट केला आहे तर तुम्हाला त्याच्यासाठी गव्हर्नमेंटकडून आलेलं प्री सँक्शन लेटर लागतं, ज्याला आपण पूर्वसंमतीपत्र म्हणतो. की त्यावर बँकेला एक खात्री पडते की याच्या अकाउंटमध्ये 50% रक्कम ही डेफिनेटली जमा होणारच आहे. सपोज एका प्रोजेक्टची किंमत 40 लाख रुपये तर बँकेला एक ॲश्युरिटी असते की गव्हर्नमेंटचं जे आर्थिक प्री सँक्शन लेटर आहे तर 20 लाख विदिन अ इयर शेतकरी काहीही न सबमिट करता त्यांच्या अकाउंटला मिळणारच आहे. सो देर इज अ प्री सँक्शन लेटर नेसेसरी. पूर्वसंमतीपत्र तुम्हाला त्या प्रोजेक्ट रिपोर्टला डेफिनेटली जमाच करावं लागतं.